नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। सोमवारी लागणार 10वीचा निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। राज्य मंडळाची अधिकृत घोषणा। पुणे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक। ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 8 राज्यातील 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। नागपुरात मद्यधुंद कार चालकाने लहान बाळासह महिलेला उडवलं। बाळाची प्रकृती चिंताजनक। शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा। पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून अभयंकर यांना उमेदवारी जाहीर। 10वी नापास मुन्नाभाईनं संपूर्ण मराठवाड्यात पसरवलं गर्भलिंग निदानाचं जाळं। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर पोलिसांनी केला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। छत्तीसगडच्या बेमेटारा जिल्ह्यात गन पावडर कारखान्यात स्फोट। घरांनाही बसले हादरे। 15हून अधिक जणांचा मृत्यू। पाणी टंचाईची तीव्रता वाढली। राज्यात 10,000 गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा। कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये अनुसूया सेनगुप्तानं रचला इतिहास। शेमलेस चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार। कान्समध्ये हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री ईशा गुप्तानं केलं मतदान। फोटो सोशल मीडियावर केले शेअर। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvarat.com।